त्या टायमाला मनोरंजन म्हणजे काय 95 96 मध्ये काय नव्हतं. तर म्हणलं ते बिचारे अनएज्युकेटेड होते, पण एज्युकेटेड लोक सुद्धा भांडतात बरं. तर मुद्दा असा आहे की सांगायचा मुद्दा असा आहे की तिथे गेल्यानंतर त्या माहित नव्हतं नियमाचं, आणि नंतर तो टीसी आला त्या भक्ताला जो फसला त्याला फाईन दिला, काहीतरी 300-400 रुपयाचा फाईन लावला. म्हणलं आपण ह्या जगात एक छोटासा जरी नियम तोडला तर आपल्याला पनिशमेंट होते, तेव्हा आपण जेव्हा प्रकृतीचे नियम तोडतो तर आपल्याला पनिशमेंट का होणार नाही. मला याच्याबद्दल एकाला प्रश्न विचारला होता. रेल्वेतून प्रवास करताना दिल्लीला येत होतो मी. येत असताना एकाने विचारलं, का महाराज तुम्ही गीता वाचली का? म्हणलं आता काय म्हणू याला. म्हणलं वाचली बाबा, बघितली. मला शरीर आत्मा वेगळा आहे का? म्हणलं हो वेगळा शरीर आत्मा. मग माझा असा प्रश्न आहे महाराज तुम्हाला, माझे शरीर नॉनव्हेज खात आहे, दारू पित आहे, इलेक्ट्रिक सेक्स करत आहे, जुगार खेळत आहे, मी भरपूर पाप करतो या शरीराला, दंड आत्म्याला का भेटावं? तुम्हाला वाटलं असं भारी प्रश्न आहे ना. माझं डोकं खाजवायला लागलं मला याला गीतेचे श्लोक सांगू तर भले नाही पाडणार. मग थोडा विचार केल्यानंतर खिडकीत असं बसलेलो होतो, जाताना स्कोडा गाडी जात होती. जात असताना त्या गाडीकडे म्हणलं, गाड़ी आपको दिख रहा है क्या? मैंने हाँ दिख रहा है. बोले क्या है? बोले गाड़ी. कौन सा है? बोले स्कोडा गाड़ी. अच्छा. बोले जब एक्सीडेंट होता है तो लोग क्या करते हैं? क्या करते मतलब? ते म्हणतात गाडी साईडला घे आणि तू बाहेर ये. ऍक्सिडेंट कोणा केलाय? ठोकलं कोणा? आणि दंड कोणाला दिला जातोय? कोणाला? जो ड्रायव्हर आहे. म्हणजे उशी प्रकार आहे. त्याच प्रकारे म्हटलं जरी या शरीराने पाप केलं असेल तरी आत्म्याला त्याचा पनिशमेंट भेटते. म्हणून इथे मंडूक ऋषींच्या जीवनातून जर पाहायला गेलं आणि त्यावेळेस 100 वर्ष तिथे त्या पदावर आर्यमध्ये उतारा बसवलं यमराजाचं. आणि हे विदुरजी तुम्ही नाही का इथे दासीपुत्र म्हणून जन्माला आले, तुम्ही वेदव्यासांचे पुत्र आहात. आणि हे केल्यानंतर तिथे एक दिवस हस्तिनापूरमध्ये राहत असताना दुर्योधनाने त्यांचा अपमान केला. कारण शेवटी पांडव नाही का युद्ध संपून आले होते. आल्यानंतर विदुरजीने सांगितलं की त्यांचा हक्काचं राज्य तुम्ही त्यांना देऊन टाका, सोडून द्या. त्यावेळेस दुर्योधन, कर्ण, शकुनी, दुःशासन हे सगळे होते. आणि म्हणतात हे दासी पुत्र, कोणाला शिवी घालत होता दुर्योधन? आजीला. हे दासी पुत्र, जो दुसऱ्याच्या तुकड्यावर जगतोय, आम्ही देतोय म्हणून तुझं पोषण होतंय आणि तू आमचा हितचिंतक असण्याच्या ऐवजी तू काय करतो? आमचा शत्रू आहे. तू आता श्वासापर्यंत निघून जा, इथं तू थांबण्याचा तुला अधिकार नाही. आता जर थांबला तर पण तुम्ही आमचे चुलते असल्यामुळे आम्ही तुम्हाला दंड देऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस विदुरजीने काय केलं? ठरवलं की भगवंताची इच्छा आहे, मी आसक्त होतो पण आता मला अनासक्तीकडे गेलं पाहिजे. आणि हे माझ्या जीवनात अपमान, हे माझ्या भक्तीचा मार्ग आहे. आणि जात असताना मनात आलं की मी डायरेक्ट द्वारकेला जाऊ, पण पापी लोकांचा मी संग केल्यामुळं मी भगवंताचं दर्शन घेऊ शकत नाही. मला पापातून मुक्त व्हायचं असेल तर मला पहिले तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. आचार्य मानतात अपमान जेव्हा होतो तेव्हा भक्तीची सुरुवात होते. अपमान जेव्हा होतो तेव्हा भक्तीची सुरुवात होते. विदुरजीच्या जीवनात अपमान झाला, त्याने सगळं राज्य कारभार सोडला आणि वनामध्ये गेले. ध्रुवाच्या जीवनात अपमान झाला आणि त्याने काय केलं? आईकडे गेले, रडू लागले. आई म्हटली जा नारायणाची भक्ती कर. त्याच प्रकारे तुमच्या जीवनात अपमान झाला ना तर त्या आत्म्याचा बदल्याच्या भावनेमध्ये राहू नका. त्या अपमानाला काय करा? भक्ती मार्गामध्ये लावा. रिव्हेंज ठेवू नका. रिव्हेंज माणसाला काय करतो? जाळत असतो. पण त्या अपमानाला आपण चांगल्या मार्गाला लावलं तर आपल्या भक्ती प्राप्त होते. आणि विदुरजीने काय केलं? त्या अपमानाला काय केलं? चांगल्या मार्गाला लावलं. हे कधी होऊ शकेल माहिती का? जेव्हा आपण भक्ती चांगली करू ना तर आपल्या जीवनात मान, अपमान, लाभ, हानी, जय, पराजय, सुख, दुःख, उष्ण, सगळे त्या अवस्थेमध्ये आपण स्टेबल राहू.
म्हणून भगवंत गीतेमध्ये म्हणतात की माझी भक्ती कोणाला भेटते? कपडे घातल्याने भक्ती होत नाही. इस्कॉन मध्ये 50 रुपयाचा भक्त आहे, 30 रुपयाचा भक्त आहे, 250 रुपयाचा भक्त आहे, 500 रुपयाचा भक्त आहे. तुम्ही म्हणा कस काय? 30 रुपयाची कंठी माळा, 20 रुपयाचा तिलक झाला 50 रुपयाचा भगत. कुर्ता घातला 250 रुपयाचा कुर्ता की झाला 300 रुपयाचा भक्त. धोती घातली 350ची 650 रुपयाचा भक्त झाला. माताजी लोकांनी गोपी ड्रेस घातला 1000 रुपयाचा, 1200ची गोपी झाली. साडी घेतली 2000ची, 2000ची गोपी झाली. मायबापांनो, भक्ती म्हणजे बाहेरचे आवरण नाहीये. भक्ती म्हणजे आपल्या अवस्थेमध्ये प्रत्येक मोमेंटला, प्रत्येक सिच्युएशनला तुम्ही कसं जीवन जगताय आणि कसं रिॲक्ट करताय. म्हणून मी नेहमी उदाहरण देतो असं, सोड्याची बॉटल आणि पाण्याची बॉटल. सोड्याच्या बॉटलला सेक्स करा, शेक केल्यानंतर काय होते, ती लगेच बाहेर येते. पण पाण्याची बॉटल आहे ना, त्याला किती शेक करा ती बाहेर येत नाही. त्याच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शेक करायला भेटतील लोक, तुम्हाला हलवितील, पण त्यावेळेस तुम्ही रिॲक्ट करू नका. तुमच्या जीवनाचे रिमोट कंट्रोल लोकांच्या हातात देऊ नका. लोक म्हणले चांगले म्हणजे तुम्ही चांगले, वाईट म्हणले वाईट नाही. तुम्ही तुमच्या जीवनाला नाही का तुमच्या हातात रिमोट कंट्रोल ठेवा. आणि पदम पदम भक्ती करा नका करू हे अपमान येत राहणार. आम्हाला सोडत नाही. लोक म्हणतात काही काम नव्हते म्हणून नाही का साधू झाले, काही खाला प्यायला भेटत नव्हतं. म्हणलं भाऊ आम्ही भिकारी घरातून आलो म्हणून खाला प्यायला भेटत नव्हतं. अपमान करीत राहतात. आता मी मार्केटमध्ये भाजी आणायला जातो, इस्कॉन मंदिराची नाशिकची 10 वर्ष भाजी मी स्वतः वाहतो. कधी कधी ते भाजीपाले धावून यायचे माझ्यावर. माझा अनुभव खूप भयंकर बस पार्टीमध्ये. त्यावेळेस मनात एकच विचार आला, जेव्हा सन्मान झाल्यानंतर मी कधी आनंदात उड्या मारल्या, दुःख झाल्यानंतर सहन करतो. ह्या जगाचा प्रत्येक अवस्थेमध्येच तुम्हाला मान सन्मान नाही भेटणार. प्रत्येक आणि तशी अपेक्षा ठेवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आज तुमचा सन्मान होईल. तुकाराम महाराज म्हणतात, कोणी निंदा कोणी वंदा हाच आपला धंदा. कोणी निंदा बी करणार आहे, कोणी वंदन बी करणार आहे, पण आपला धंदा नाही सोडायचा. आपला काय, ऑनेस्टली प्रामाणिकपणे भक्ती करायची. आणि इथे युधिष्ठिर ग्रह त्याग झाल्यानंतर त्यावेळेस विदुरजी आले आणि धृतराष्ट्र म्हणले, अरे धृतराष्ट्र, तुझे शरीर जर्जर झालेले. पहिले ते पांडवांनी त्यांचा स्वागत सत्कार केले, तीर्थात कुर्वंती तीर्थानी, आणि तुम्ही साक्षात भगवंत, तुमची यात्रा कशी झालेली आहे सगळे विचारपूस केल्यानंतर विदुरजी एकांतात जातात आणि धृतराष्ट्राचे कान उघडणी करतात. अरे मूर्खा, किती तू ग्रस्त आश्रममध्ये असक्त झालाय, प्रमत्त झालेला आहेस, आणि तुझे दात खेळ झालेले, तुला कानाला ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, तुझ्या पोटातली मंद आग्नी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की भीमाने जसं कुत्रेला तुकडे फेकतोय त्याप्रमाणे भीम तुला तुकडे फेकतो, त्या तुकड्यावर तू जगतोयस. तुझी आसक्ती जात नाही, तू स्वतःला राजा समजतोय. हे साम्राज्य, हे संपत्ती, अरे मृत्यूनंतर सगळे एक दिवस सगळं नष्ट होऊन जाणार आहे. हे सगळं सोड आणि भक्ती कर. कारण की भय आणि मृत्यू आणि काळ कोणाला सोडत नाहीये. आणि तू ह्या संसाराला आसक्त झालाय, पदम पदम मूर्तीच्या जवळ चाललेला आहेस, पण तुझा मोह सुटत नाहीये. आणि सगळ्यात कान उघडणे, विदुरजी म्हणतात, एवढी कान उघडणी केल्यानंतर धृतराष्ट्राला शेवटी कुठेतरी वैराग्य निर्माण होते. आणि कोणता शब्द त्यांना जास्त लागतो माहितीये का? भीमान. ज्या भीमाने 100 पुत्र मारले त्याचे, त्याच भीमाच्या तुकड्यावर हात झोपतोय, त्याला पण कुठेतरी वाटलं. शिलप्रपात म्हणतात तात्पर्यामध्ये, कलियुगामध्ये घराघरामध्ये नाही का धृतराष्ट्र बसलेले घराला चिटकून. आणि त्यांना प्रामाणिकपणे विदुर सारखे लोक पाहिजे की संसारातली आसक्ती सोडण्यासाठी. म्हणून कलियुगामध्ये विदुरची कमी झालेली, धृतराष्ट्राची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांना म्हटलं तीर्थयात्रेला चला. मी नाही गेलो, मी जर गेलो तर घरात कसं व्हायचं? मंदिरात सत्संग चल, नको, सगळे चालले सत्संगाला, मी थांबलो घरी. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे
की आसक्ती ही माणसाला दुःख देत राहते आणि काळ आहे ना, तुम्ही काही करा, मृत्यू नाही का सगळ्यांना नष्ट करतो. म्हणून पदम आपण ध्यानात ठेवला पाहिजे की आपल्या इंद्रिया, जसं जनक महाराजांनी काळे इथले कानाजवळ केस पांढरे पाहिले, लगेच त्यांनी काय केलं, सोडलं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये लागले. रामचंद्राला राज्याभिषेक देऊन टाकला. आपण पांढरे केस झाल्यानंतर काय करतो, डाय करतो, दात पडले तर काय करतो, कवळी बसून घेतो. ऐकू येत नसेल तर हे टाकतो. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे जेव्हा ते म्हणतात की नश्वर देह एक दिवस सगळ्याला सोडून जाणार आहे, त्यामुळे तू तयारी कर. आणि त्यावेळेस त्यांनी कोणाला न सांगता, संकेत न देता गांधारी, कुंती आणि विदुर जे धृतराष्ट्र निघून गेलेले आहेत. निघून गेल्यानंतर सकाळी युधिष्ठिर महाराज येतात. आपल्या व जे धृतराष्ट्र आहे त्यांना वंदन करण्यासाठी येतात आणि विचारतात, बघतात की कुठे गेले माझे काका काकू, माझी आई कुठे गेलेली. शोधल्यानंतर संजयला विचारतात, संजय कुठं माझ्या बाहेर. ते म्हणले की मला पण माहित नाही, ते मला पण सोडून दिलं, मला धोका दिला, जीवनभर मी चाकरी केली, शेवटी मला सुद्धा धोका दिला, मला माहित नाही कुठे गेले. असं चिंतन करीत असताना नारद मुनी येतात आणि म्हणतात, राजा, या जगातला कोणी कोणाला मृत्यू थांबवू शकत नाही. तू ज्यांच्याबद्दल चिंता करतोयस ते योग्य मार्गाला गेलेले आहेत. आजच्या 5व्या दिवसामध्ये ते हिमालयात जातील आणि स्वतःचे अग्नी प्रज्वलित करून देह त्याग करतील आणि सप्तधारा आहेत गंगेच्या, त्याच्यातून नाही का तिथे गांधारी सुद्धा देह त्याग करून ते मोक्षाला प्राप्त होतील. आणि युधिष्ठिर महाराज त्यांचं सांत्वना करतात आणि म्हणतात, तू काय करतं करू, स्वतःला कधी मानू नकोस, हे सगळं सोड आणि तू तुझ्या राज्यामध्ये कर, चिंता सोडून दे. आणि इथे धृतराष्ट्र काय करतो, 5 दिवस अष्टांग योगाचं पालन करतो, शेवटी अग्नी प्रज्वलित करतो आणि केल्यानंतर देह त्याग करतो. देह केल्यानंतर त्याच अग्नीमध्ये गांधारी देह त्याग करते. आणि हे दृश्य विदुरजी पाहतात आणि विदुरजीच्या मनात नाही का हर्ष आणि शोक होतो. हर्ष कोणत्या गोष्टीचा होतो, एक आनंद होतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माझा घसा लॅपटॉप सारखं झालेलं दिसतंय. हे मी लॅपटॉप कशासाठी ठेवलं माहिती आहे का, याच्यामध्ये अध्यात्म अध्ययन फिलॉसॉफी खूप आहे म्हणून ते घेतलेले. कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तो त्यावेळेस हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर हा धृतराष्ट्राचं आणि हे केल्यानंतर
ते म्हणतात की अरे हे सगळं सोड आणि निघून गेल्यानंतर हर्ष आणि शोक होतो. हर्ष कोण्या गोष्टीचा होतो की शेवटी कवीने याला बुद्धी सुचली, आणि दुःख कोण्या गोष्टीचं होतं की याला मी शेवटपर्यंत भगवत भक्त म्हणू शकलो नाही, याच्याबद्दल त्याला दुःख होतं. आणि हे झाल्यानंतर युधिष्ठिर महाराज जेव्हा ही बातमी देह त्याग केल्यानंतर पुढे ह्या प्रसंगाला वर्णन केल्यानंतर काळाचं वर्णन करतात. आणि काळाचं वर्णन केल्यानंतर 14 अध्यायामध्ये पांडव युधिष्ठिर महाराज नाही का अर्जुनाला पाठवतात द्वारकेमध्ये, आणि द्वारकेतून 6 महिन्यानंतर अर्जुन येतो. आणि 6 महिन्यानंतर आल्यानंतर अर्जुनाचा चेहरा खिन्न झालेला होतो. आणि खिन्न झाल्यानंतर तिथे ते म्हणतात की तुझं आरोग्य ठीक आहे ना, तुला अपमानित कोणी केलं नाही, दुर्लक्षित नाही केलं, कोणी तुला धमकवलं तर नाही, दुसरं कोणाला तू दान देऊ शकत नाही का, आणि जे स्त्रियाशी तू गैरवर्तन नाही केलं का, जे समान व्यक्ती होते त्याच्याप्रती तू आदर सन्मान नाही केला का, त्याच्यानंतर जे माफीना योग्य असणाऱ्या व्यक्तीला तू चूक केलीस का, आणि तुझ्या जीवला अत्यंत जीवलग असले भगवान कृष्णा तू गमवलं तर नाही ना. हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर दिल्या, प्रश्न विचारल्यानंतर हे जेव्हा ऐकतात का अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू येतात आणि म्हणतात की माझे प्राणधन भगवंत स्वधामात निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर ते म्हणतात की मला साधारण गवळ्यानं नाही हरवलं, आणि मी भगवान कृष्णाच्या स्त्रियांना वाचू शकलो नाही. आणि मग त्यावेळेस युधिष्ठिर म्हणतात का भगवंत गेल्यानंतर काळाचा प्रभाव बघतात आणि म्हणतात की आता भगवान कृष्णाने जे उपदेश दिले होते भगवद्गीतेचे ते स्मरण करून मी नाही का दिवस घालवतो. त्यावेळेस युधिष्ठिर राजाने काय केलं, आपलं राज्य आपला पुत्र पौरपुत्र परीक्षित राजांच्या हातात दिलं आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये गेले. आणि वानप्रस्थ आश्रम निघाल्यानंतर तिथे पहिले युधिष्ठिर, त्याच्यानंतर भीमानंतर अर्जुन, नकुल, सहदेव आणि द्रौपदी हे गेल्याचं वर्णन आचार्य करतात. आणि हे झाल्यानंतर पुढे परीक्षित महाराज आता काय करतात, राज्यकारभार सांभाळतात. जेव्हा राज्यकारभार सांभाळल्यानंतर हिरावती नावाच्या कन्येशी लग्न करतात आणि 4 पुत्रांना जन्म देतात. आणि 4 पुत्र जन्मल्यानंतर राज्य वाढवण्यासाठी ते राज्यामध्ये फिरतात. फिरत असताना त्यांचे जे पूर्वज होते भगवान कृष्ण आणि पांडवांसोबत काय प्रेम होतं त्याच्याबद्दल ते ऐकत होते, श्रवण करीत होते. आणि राज्याकडे सगळीकडे भगवंताच्या चर्चा त्यांना ऐकू लागले. त्यांना एवढा आनंद होता की माझे पूर्वज किती भाग्यशाली होते की साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवंताचं सान्निध्य प्राप्त भेटलेले. आणि हे करीत असताना बरेच वर्ष त्यांना राज्य वाढल्यानंतर एक दिवस वनामध्ये जात असताना साक्षात धर्माचं रूप एक बैल धर्म नाही का बैलाचं रूप घेऊन आला आणि पृथ्वी माता एका गायीचं रूप घेऊन आल्यानंतर या दोघांमध्ये चर्चा चालू करू लागल्यानंतर त्यावेळेस धर्म विचारला की हे पृथ्वी हे गाय कलियुगामध्ये लोक नाही का तुझं कुत्तरवड सारखं मांस भक्षण करतील आणि तुझे धरणी माता बैलाला म्हणते ऋषभ पांढऱ्या शुभ्र बैला असलेले त्याचे 3 पाय कापलेले पाहिले. शोक इलाप करू लागले. करीत असताना एक शूद्र राजाचा वेशांमध्ये तलवार घेऊन त्याला दंड देऊ लागला. आणि हे दृश्य राजा परीक्षितनं पाहिलं. आणि जसं राजा परीक्षितनं हे दृश्य पाहिलं, तलवार घेऊन नाही का त्यांना मारायला जाणार, त्यावेळेस पहिले ते विचारतात की हे ऋषभ तुमचे 3 पाय कापलेले आहेत, तुम्हाला हे दंड कोणी दिला, कसा दिला? ह्या शूद्रांना तर नाही दिला. त्यावेळेस तो ऋषभ धर्माच्या रूपामध्ये सांगू लागला की मला माहित नाही माझा दंड कोण दिले. कोणी म्हणतं कर्माने, कोणी तत्ववेद म्हणतात नाही का दैवाने, कोणी म्हणतं नाही का प्रकृती, कोणी म्हणतं नाही का आपल्या स्वभावामुळे. असे विविध कारण आहेत माझ्या दुःखाचं कारण. मलाच कळत नाही की मला दुःख का भेटतंय, तुम्ही ठरवा. त्यावेळेस राजा युधिष्ठिर म्हणतो हा बैल कोणी साधारण नाही, धर्माचं रूप आहे. कधी पण त्याला माहित होतं कली दंड देतोय, पण त्याला कारणीभूत न ठरवता आपल्या स्वतःचे दुःखाचे कारण असतं. म्हणून त्या आचार्य शिलप्रपात तात्पर्यामध्ये लिहितात की या जीवनामध्ये जेव्हा संकट समस्या येतात आपण दुसऱ्याला क्लेम करणं सोपं असतंय, पण आपल्या जीवनात जे दुःख येतात समस्या येतात याचे 3 कारण देतात. पहिलं कारण म्हणजे आपल्याला दुःख भेटण्याचं आहे आपले प्रारब्ध, दुसरं कर्म आणि तिसरा स्वभाव. हे आपल्या दुःखाचे कारण आहेत. प्रारब्ध म्हणजे काय? मागच्या जन्मातले प्रारब्ध.
कर्म, वर्तमान काळात तुम्ही जे कर्म करतात त्याच्यामुळं. आणि तिसरं स्वभाव. याचं 3 उदाहरण आहेत आपल्या रामायणामध्ये. दशरथ महाराज जेव्हा रामचंद्राचा विरह जाणवत होता, रामचंद्र निघून गेल्यानंतर कौशल्य मातेला विचारतात की मला माझा पुत्र वियोग का झालाय. त्यावेळेस वशिष्ठ मुनी सांगतात की राजन, तुम्ही तारुण्यात असताना तुमच्याकडून न कळतपणे श्रवण बाळांचा वध झाला आणि त्या आई वडिलांनी तुम्हाला शाप दिला. ज्याप्रमाणे पुत्र विरहामध्ये आम्हाला देह त्याग करावा लागला, त्याचप्रमाणे पुत्र विरहामध्ये तुम्हाला सुद्धा देह त्याग करावा लागेल. म्हणून दशरथ महाराजाला ते दंड भेटला, आपल्याला दुःख भेटलं, ते प्रारब्ध. कैकेयीमुळे, कैकेयीचं कर्म, तिने मंत्राचं ऐकलं आणि कर्म केल्यानंतर तिच्या जीवनातून रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता निघून गेली आणि ती निघून गेले. तिच्या कर्मामुळे त्याला दंड भेटला. आणि जी मंत्रा होती, मंत्रामुळं, तिच्या स्वभावामुळे तिनं मार खाल्ला होता. म्हणून कधी पण आपल्या जीवनामध्ये जेव्हा दुःख येतात, समस्या येतात, लोकांना क्लेम करणं बंद करा. आपल्या जीवनात दुःख भेटतात तर 3च कारण आहे. एक तर स्वभाव किंवा कर्म किंवा प्रारब्ध. साडेसाती, किरकिरी, कटकटी किंवा मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी अजिबात नाही. आपले कर्म आपल्याला दंड देतात, दुःख देतात. मी आमच्या मंदिराच्या पार्किंग मध्ये एक माताजी आपल्या 7 वर्षाच्या मुलाला, 7-8 वर्षाचा मुलगा असेल, तो सायकल शिकवत होती आणि सायकल शिकवत असताना ते सायकल नेमकी पडली आणि मी वॉकिंग करत असताना मायलेकाचं दृश्य बघत होतो. ते बाळ रडत असताना आई म्हणते, बाळा तू नाही पडला, सायकल मोडत पडलाय. आणि ते बाळ उठतंय आणि 2 लाथा त्या सायकलला मारतंय. युअर राईट, युअर राईट. आईने त्याच्या डोक्यात काय भेटलं, तू चुकीचा नाहीस, चुकीचं पण आहे सायकल. आज निर्जीव वस्तूच्या प्रती त्याने ते रिॲक्ट केलं. जेव्हा तो मोठेपणे जसं जसं वय वाढतं ना, तो स्वतःच्या सुखा शोधत नाही, तो क्लेम करायला करतो, दुसऱ्याला करत असतो. मग त्याच्या माइंड मध्ये काय घालून दिलं की तू चुकीचा नाही. चुकीचं कोण आहे तर नाते गोते, नातेवाईक, शेजारी पाजारी, ऑफिस मधली. आपली टेंडन्सी बनते. आणि ते शास्त्र हे सांगते की आणि मग तिथे इंग्लिश सांगायचा मुद्दा आहे की जेव्हा कधी दुःख आले, दुसऱ्याला क्लेम करणं बंद करा आणि स्वतःला आत्मपरीक्षण करा की नाही, माझे कर्म, माझे प्रारब्ध किंवा माझा स्वभाव. याच्यामुळे स्वभाव म्हणजे काय की आपल्या स्वभावामुळे लोक वैतागलेले आहेत. आपलं वाटतंय जसं मंदिरामध्ये काउन्सिलिंग साठी परिवार आला होता, एक लेडीज आली होती. ते म्हणजे प्रभूजी मला तुम्हाला भेटायचे. प्रभूजीला म्हटलं थोडं लांब थांबा. माताजी म्हणली, प्रभूजी मला घरातील लोकांनी खूप त्रास दिलाय. खरं तिला त्रास दिला होता, पण त्यांची हिस्ट्री पण मला माहित होती. दोन्ही परिवाराचं ऐकायचो मी, कधी वन साइड निकाल देत नाही कधीच. म्हटलं तुम्हाला खरंच त्रास होतो, पण माताजी तुमच्या ह्या स्वभावामुळे पण त्यांना ते त्रास होतो. बरं, त्यांना शॉक लागला. असं कसं काय म्हणता तुम्ही? म्हणलं हो माताजी, तुम्ही जर एक गोष्ट आणि हा स्वभाव साईडला केला ना तर तुमचे रिलेशन खूप चांगले राहते. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वभावामुळे लोक वैतागले का नाही, हे आपण नाही का स्वतःला विचारलं पाहिजे. मी एवढं प्रॅक्टिकली काय देतो, भागवत कथा सांगून मोकळा झाले असते, पण हे देण्याचं मागं काय, कथेतून मी काय शिकलो, माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये, माझ्या पारिवारिक जीवनामध्ये, माझ्या सामाजिक जीवनामध्ये मी माझा व्यवहार कसा ठेवला पाहिजे, हे तत्व दिलेले. आणि हे दिल्यानंतर शेवटी ते राजा परीक्षित म्हणतात की भगवत भक्त कोणाला कारणीभूत ठरवत नाही, आणि म्हणून धर्माला म्हणतात आता तू ठरव. त्यावेळेस राजा युधिष्ठिर परीक्षित महाराज नाही का तलवार कडून दंड देणार, त्यावेळेस कली नाही का त्याचे पाय पकडतो आणि म्हणतो की मी तुम्हाला आश्रय आले, मला क्षमा करा, पण मला तुमच्या राज्यामध्ये स्थान द्या. ते म्हणले कुठे राहा? म्हणले तुमच्या राज्यामध्ये अधर्म नाहीच आहे, तू कुठे राहू? आणि मग विनंती केली, म्हणतात 4 ठिकाणी राहा. आणि 4 ठिकाणी दिल्या. त्या ठिकाणी जुगार होतो, नशापान होते, अवैध व्याभिचार होतो आणि मांसाहार होतो, या ठिकाणी निवास कर.
आणि मग कलियुगामध्ये 4 नियम, इस्कॉनमध्ये 4 नियम सांगितले ते आम्ही काही निर्माण केलेले नाही, तर हे भागवतामध्ये दिलेले आहेत. आणि हे 4 नियम म्हणजे 4 धर्माचे 4 तत्व. मांसाहारानं दया नावाचा प्रकार नष्ट होतो, नशा करण्यानं तपस्या नष्ट होते. पण लोक चहा उपासाच्या दिवशी चहा पितात ना, त्यांना भूक लागत नाही. तुमचा उपास तुटला. उपासाला चहा चालत नाही, कॉफी चालत नाही, बिडी तंबाखू चालत नाही. मला एक जण म्हटला, प्रभूजी तंबाखूला एवढे शिवा काय घालतात तुम्ही? म्हणलं अरे तंबाखू नाही चालत. तो म्हटला जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली होती, हनुमानजी जे पर्वत घेऊन आले ना, ज्याच्यावरती संजीवनी भेटली ती संजीवनी मी चोरतोय. त्या संजीवनीमुळं लक्ष्मणजी जिवंत झाले, ती संजीवनी काय करतोय? म्हणजे कलियुगामध्ये कोण काय डोकं लावेल भरवसा नाही. म्हणलं कुठून तुला शास्त्र सापडलं? चहा, जसं आमच्या इस्कॉनमध्ये चहा पित नाहीत लोक, तर एक चहा कंपनीचा मालक आमच्या इस्कॉन मंदिरामध्ये गेला. त्याला वाटलं इथं जर कस्टमर भेटले तर आपली चांदीच चांदी. तुम्हाला तुमच्या गीतेमध्ये चहा प्यायला सांगितलंय. तर भक्ताला ब्रह्मचार्याला प्रश्न पडला की भगवतीने चहाचं पुढे वर्णन आहे. डोकं खाजवलं मला सांग कुठे? तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय 15 श्लोक, सर्वचे चहा मृदी सन्निविष्ट वेदेशी सर्व वेदांत कृत वेदी विचार. त्याच्यामध्ये काय सर्वस्व चहा म्हणजे भगवंत मी सगळ्याच्या हृदयातला जाणतो, पण याने काय घेतलंय सर्वस्व चहा हृदय सन्निविष्ट, स्टोर गरम केलेला मत्त स्मृती ज्ञान. तुम्हाला आवडतो, मला आवडतो, वा रे वा. कलियुगामध्ये असे नमुनेदार लोक भेटतात, हे कल्पना नाही. म्हणून इस्कॉन मध्ये 4 नियम फॉलो करणं म्हणजे काय की नशापान न करणे. त्याच्यामध्ये धर्माचं तपस्या नावाची वृत्ती नष्ट होते. आणि जे नशा करतात ते तपस्या कधीच करू शकत नाही. आणि कलियुगामध्ये तपस्या म्हणजे काय? एकादशी व्रत पालन करणं, इंद्रिया संयमित करणे, हे तपस्यामध्ये येते. जुगारामुळे सत्यता नष्ट होते, या विचारामुळे क्लिनिनेस नष्ट होतो मनातलं. आणि त्याच्यानंतर मांसाहार झाला, जुगार झाला, नशा झाली, नशामुळे तपस्या झाली. हे 4 नियम दिलेले आहेत. आणि म्हणून तपस्यामुळे, नशामुळे तपस्या, मांसाहारामुळे दया, जुगारामुळे सत्यता आणि या विचारामध्ये क्लिनिनेस नष्ट होते, हे धर्माचे. आणि कलियुगामध्ये 3 पाय तुटलेले, सत्यता एक धर्म राहिलेला आहे. आणि मग कलीला विचारतात, कली विचारतो मला 5वं स्थान द्या कुठंतरी. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ज्वेलरी सोनं जास्त राहील त्या ठिकाणी तू निवास कर. तर तिथं कपट, दंभ आणि चोरी करण्याचे प्रभाव असतो आणि खोटं बोलण्याची वृत्ती असते. आणि 4 ठिकाण दिल्यानंतर तिथे देहा दिल्यानंतर. म्हणून इस्कॉन मध्ये 4 नियम काय? नशापान नाही, नशापानामध्ये चहा, कॉफी, बिडी, सिगरेट नाही. मांसाहार कोणत्या प्रकारचे, अंडे पण नाही. अंडे हो काय म्हणा, अंडे हो काय, संडे हो मंडे रोज खाओ अंडे, एक दिन पडेंगे यमराज के दंडे. हा, मला एका प्रश्न, अंडा हा शाकाहारी, मला बटाटा निघतो हे मान्य आहे, जमिनीतून रताळा निघतात हे माहिती आहे, कांदा बी निघतो. अंड कोणत्या झाडाला लागतं तेवढं सांग. अंड बरोबर आहे. त्याच्यानंतर जुगार, कोणत्या प्रकारचे जुगार नाही खेळ, या विचार. म्हणून इस्कॉनमध्ये सगळ्याला माताजी प्रभूजी. हे नियम काय? जोपर्यंत तुम्ही अध्यात्मामध्ये धार्मिक तत्वाला तुम्हाला पुढे जायचं असेल, तुम्हाला अधार्मिक तत्वापासून दूर राहावं लागेल. दोन्ही गोष्टी सोबत राहू शकत नाहीत. आणि ते काटेकोरपणे तुम्ही धर्माचं पालन करता तर धर्मामध्ये तुमची मती वाढेल, नाही तोपर्यंत वाढणार नाही. आणि हे केल्यानंतर तिथे युधिष्ठिर परीक्षित महाराज त्यांना 5 जागा देतात. दिल्यानंतर धर्म निघून जातात. आणि मग एक दिवस परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामी, सुत गोस्वामी वर्णन करतात, शिकार करण्यासाठी गेले. आणि शिकार करत असताना त्यांना अतिशय तहान भूक लागली. तहान भूक लागल्यानंतर तहानेच्या शोधात, पाण्याच्या शोधात ते शमिक ऋषीच्या आश्रमामध्ये येतात. आणि शमिक ऋषीच्या आश्रमामध्ये आल्यानंतर ते दाट होतात आणि म्हणतात, जलम देही जलम देही
जेलण दे, मला पाणी द्या, कोणीतरी पाणी द्या. त्या झोपडीतून कोणताही प्रतिसाद नाही भेटला. न भेटल्यामुळे ते दार उघडतात आणि बघतात की शमीक ऋषी ध्यानस्थ अवस्थेमध्ये, ते ब्रह्म अवस्थेमध्ये होते. त्यावेळेस राजा परीक्षितला दैवेच्या प्रेरणेने काय केलं की कदाचित ह्या ऋषीमुनीला एक राजाच्या प्रती एवढं प्रेम नसावं, किंवा कदाचित दुर्लक्ष करतोय, आदर सत्कार करावा लागेल, किंवा मला दुर्लक्ष करतोय म्हणून हा ढोक करत नाही. त्या भावनेनं काय करतो बघतात परीक्षित महाराज, आणि निघताना बघा दैवाच्या प्रेरणात तिथं मूर्त सर्प नेमका त्या आश्रमामध्ये पडलेला असतो. आचार्य म्हणतात की भगवंत तुम्हाला एक निमित्त मात्र तुमच्या जीवनात काय कधी येईल माहित नाही. आणि त्यावेळेस त्यांनी तिची बुद्धी, राजा परीक्षित कोणी साधारण व्यक्ती नव्हते, ते राज ऋषी होते. राजा असून ऋषी सारखं जीवन जगणारे होते, देव ऋषी आणि राज ऋषी. आणि त्यावेळेस परीक्षित महाराजांनी सर्प घेतला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला. जसं शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकल्यानंतर निघून गेल्यानंतर त्यांना पश्चाताप होऊ लागला. काय पश्चाताप झाला की अरे अरे माझ्याकडून असं अलाग्य वर्तन कसं काय घडलं, आतापर्यंत मी धर्माचं पालन केलेलं आहे, ही चूक माझ्याकडून होता कामा नये, पण झाली कशी, आणि याचा मला दंड भेटाव. माझं सगळं साम्राज्य गेलं तरी चालेल, माझं ऐश्वर्य निघून गेलं, माझी पत्नी मुलं बाळ गेलं तरी चालते, मला याचा दंड भेटला पाहिजे. कारण का याच्या पुढे मी ती चूक नको करायला. आणि हे त्याच्या मनात पश्चाताप चालत असतात. आचार्य म्हणतात की जेव्हा कधी आपल्याकडून अपराध झाला तर पश्चाताप होत असेल तर समजायचं चांगलं आहे. कधी कधी हृदय एवढं दगड कठोर झालं की आपण वाटल ते बोलतो, वाटल ते व्यवहार करतो, पश्चाताप अजिबात होत नाही. याचा अर्थ आपलं हृदय कठोर झालेले. भक्ती मार्गामध्ये पश्चाताप करणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. आपल्याकडून कळत नकळत चुका होतात आणि ते होणार आहे, पण आपण पश्चाताप किती करतो. आणि मग परीक्षित महाराज या भावनेमध्ये जात असताना हस्तिनापूरमध्ये पोहोचले. इथे शमीक ऋषीचा 9 वर्षाचा पुत्र शृंगी हा कौशिक नदीच्या काठी बसलेला असतो. त्यावेळेस त्यांचा एक मित्र येतो, कुशाग्र येतो आणि सांगतो अरे तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये कोणतरी सर्प टाकला आणि तुझे वडील मृत्यू पावले. महाभारतामध्ये वर्णन आहे, भागवतामध्ये नाही. त्यावेळेस हा शृंगी आपल्या दैवी शक्तीनं बघतो की अरे ह्या राजा परीक्षितनं काय कावड्या कुत्र्याप्रमाणे भगवान कृष्ण स्वधामात निघून गेल्यानंतर हे राजा प्रमत्त झालेला आहे. आणि ब्राह्मणाला नाही का तो हित समजतोय, आता याला दंड देणं गरजेचं आहे. पण तो कच्च्या बुद्धीचा बालक काय करतो, कौशिक नदीचं पाणी घेतो आणि आपल्या मांत्रिक करून नाही का राजा परीक्षितला शाप देतो, येणाऱ्या 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल आणि त्याचा मृत्यू होईल. आणि गेल्यानंतर ते शाप दिल्यानंतर तो येतो, त्याच्या मनामध्ये पश्चाताप झाला, अरे रे माझ्याकडून एक कृत्य घडलं कसं काय. आणि आल्यानंतर आश्रम मध्ये येऊन नाही का रडू लागला. रडत असताना शमीक ऋषी डोळ्यातून नाही का उघडून बघतात, म्हणतात बाळा काय झालं, रडण्याचं कारण काय. तर शृंगी विचारतो, मला असं वाटलं की तुमचा मृत्यू झाल्यामुळे मी रडत होतो. आणि झालेलं सगळं कृत्य शृंगी नाही का शमीक ऋषींना वर्णन करतो. शमीक ऋषी म्हणतात अरे मूर्ख बालका, राजा परीक्षित कोणी साधारण नाहीये, ते भगवंताचे अनन्य भक्त होते. ज्या भगवंताने गर्भात रक्षण केलेलं आहे त्या भगवंताच्या प्रती ते शुद्ध भक्त आहेत. आणि आता जसं डाकूंचं आणि चोरांचं राज्य नाही का निर्माण होईल, राजा जर राजऋषी नसेल तर चोर भामट्याचं राज्य होईल, सगळीकडे आतंक माजेल आणि तू खूप मोठी चूक केलेली. पण तू काय करू शकतो, मी भगवंताकडे प्रार्थना करू शकतो, पण तुझ्या हे शापाला प्रतिशाप करण्याची ताकद आहे राजा परीक्षितला, पण ते तसे करणार नाही कारण ते राज ऋषी आहेत. आणि त्यावेळेस शमीक ऋषी आपल्या एका शिष्याला पाठवत, त्याचं नाव असतं गौरमुख. त्याला म्हणतात जा राजा परीक्षित कोणत्याही आज्ञामध्ये नको राहिला, त्याला जाऊन ह्या निरोप दे. आणि त्यावेळेस परीक्षित महाराज चिंता करू लागले, पश्चाताप करू लागले. आणि गौरमुख येऊन सांगतो की हे राजन, माझ्या गुरुनं तुला निरोप दिलेला आहे की त्यांच्या पुत्राने शृंगीने हे शाप दिलाय, 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करेल आणि तुमचा मृत्यू होईल, तुम्ही तयारी करा. त्यावेळेस राजा परीक्षितचा भाव काय होता की भगवंता ज्या गोष्टीची मला अपेक्षा होती ती गोष्ट घडली, धन्यवाद. मी संसारामध्ये
परिवारामध्ये, साम्राज्यामध्ये, संपत्तीमध्ये, नोकर चावकारामध्ये, ऐश्वर्याच्या प्रती मी आसक्त झालोय. भगवंता धन्यवाद, मी आता आसक्तीपासून अनासक्तीकडे जाईन, भौतिक संसारापासून आध्यात्मिक संसाराकडे जाईल. ह्या भावनेमध्ये त्यांनी काय केलं, आपले सगळे अस्त्रशस्त्र, अलंकार, वस्त्र काढून घेतलं आणि लंगोट धारण केलेली. बघा, याला म्हणतात जीवन ही पूर्व तयारी आहे आणि मृत्यू त्याची अंतिम परीक्षा आहे. राजा परीक्षितला जसा शाप भेटला, त्याने काय केलं, मृत्यूची तयारी केली. आपला पण मृत्यू 7 दिवसामध्ये येणार आहे. एक तर दिवसा किंवा रात्र, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, एक तर दिवसा किंवा रात्री. आपल्याला थोडस जरी काय झालं तर रिपोर्ट घेऊन इकडे तिकडे पडत होतो. आपली आसक्ती शरीराच्या प्रती आहे. पण राजा परीक्षितला भाग्य किती, त्याला 7 दिवसाचे इंडिकेट भेटले, सूचना. आपल्याला काय इंडिकेशन भेटलेले, काहीच नाही. मग आपण किती प्रिपरेशन असलं पाहिजे. ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो ना, जेव्हा अभ्यास केल्यानंतर जेव्हा परीक्षा येईल ना, त्याला भीती वाटत नाही, त्याने प्रिपरेशन केलेलं असतं. पण ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केलेला नसतो, जशी जशी परीक्षा येते ना, तसे तसे त्याला भीती वाटत असते. त्याच प्रकारे जो भगवत भक्त जीवनभर भक्तीची प्रॅक्टिस करतोय, तर मूर्ती आल्यानंतर त्याला भीती वाटत नाही, कारण त्याने प्रिपरेशन केलेलं असतं. पण जे विद्यार्थी अभ्यास करत नाही, हे गीता भागवत म्हणजे काय, जप करणं म्हणजे काय, जीवनाची पूर्वतयारी करणं आहे. अभ्यास नाही केला तर तुम्हाला काय, मृत्यूची भीती वाटेल. मी एक गाडीतून येत असताना एक पाहिलं, बकरं लटकले आणि दुसरं बकरं त्याच्या बाजूला गवत खाते. आपल्या नीतिशास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आहे, असनो मे वसनो मे बंधुवर्गो मे जाया मे इति कुर्वन्ति मे मे कर्वन्ति. या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात, असनो मे वसनो मे बंधुवर्गो जाया, मी करत राहतो. बंधुवर्गो जायामध्ये मी केलं, असं केलं तसं केलं. पण त्याला माहित नाही माझा भावाला लटकलेलं आहे, काही काळानंतर माझ्या सुद्धा गड्यावर नाही का सुरी चालवला जाणार आहे. पण तेवढ्या टायमात सुद्धा तो काय करतो, गवत खातो आणि त्या बकऱ्याला पाहतो. त्याच प्रकारे आपलं जीवन असं आहे की आपण कितीतरी लोकांना मृत्यूला जाताना पाहतोय, किती लोकांना पोहोचून येतोय. पण दुर्दैव असं आपल्याला वाटतं सगळं जग मारणार, पण मी मारणार नाही. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न विचारतात युधिष्ठिराला, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय, ते म्हणजे आने आणि भूताली आम्हाला एक गच्छन्ति, पदम पदम लोक मारताय, सगळे पोहोचून येतात. पण स्थावर स्थितंती, जे स्थावर त्यांना वाटतं मी मारणार नाही. म्हणून जीवनाची पूर्वतयारी नाही. भागवत कथा काय येतात, आपल्याला अलर्ट करण्यासाठी येतात की जीवनाला एवढं चिपली घेऊ नका, सहज घेऊ नका, प्रिपरेशन करा. जसं लो मॅरेज आणि अरेंज मॅरेज असतं ना, लो मॅरेज वाली लय आनंदाने जात असते. पप्पा कारण ते सासू सासऱ्याचा, नवऱ्याचा सगळे हिस्ट्री काढते, का माहित असते. आनंदाने जातात, पप्पा बिल भरते, हरी बोल हरे कृष्ण मी चालले, आनंदाने झाले. पण अरेंज मारवालेले पोम मारत राहते, आईला मिठी मार, मावशीला मार, काकाला, काकूला, चुलत बहिणी, सगळ्या गावाला मिठ्या मारत चालते. का तिला माहित असतंय सासू सासरे कसे, नवरा कसा आहे, नणंद कशी आहे, कोणाचा थांबता नाही, मायेचं प्रेम नाही भेटणार. त्याच प्रकारे आपलं जीवन आहे. जीवनभर भगवंतावर प्रेम केलं ना, मृत्यू वेळानंतर मी माझ्या भगवंताला भेटायचं, आनंदाने जाऊ आपण. आणि जर जीवनभर प्रेम नाही केलं तर मृत्यूच्या वेळेस आल्यानंतर याला बोलव, त्याला बोलव, त्याला बोलव, कसं डोक्याला बसवलं का. याचा अर्थ प्रेम करायचं असेल ह्या जगामध्ये, एकमेव कोणी व्यक्ती असेल ते भगवंत आहेत, त्यांना प्रेम केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांना काय वाटलं, जीवनभर प्रेम केलं होतं त्यांनी, शेवटी सोडायची वेळ आली, आनंदाने सगळं सोडलं आणि गेल्यानंतर लंगोट धारण केला. कसं सोडलं माहिती का, तिथे एक शब्द वापरलाय, नोष्टवत, मातीप्रमाणे. या जगातली आसक्ती सोडणं कठीण आहे. आमच्या मंदिरामध्ये एक भक्त होता,
त्याने सॅमसंगचा नवीनच फोन खरेदी केला होता. उठल्या बसला बघायचं मोबाईल, खाता पिता मोबाईल घेतायचा. 3 दिवस नेमका त्याचा मोबाईल हरवल्यानंतर तो 2 दिवस झोपला नाही. मोबाईल हरवला, जेवला नाही, झोपला नाही. तेव्हा मनात एक प्रश्न आला, विचार करा, एक 15-20 हजाराचा मोबाईल हरवल्यानंतर एवढी जीवनाची स्थिती होते. जीवनभर तुम्ही गाडी, बंगला, शेती, सोनं नाणं, पैसा लागता एवढं जमा केलंय. मृत्यूच्या वेळेस एका मिनिटात सोडायचंय, त्यावेळेस जीवाची काय अवस्था होत असेल. कधी विचार केला का? चुटके सर नाही का काढून घेतल्या जाते. पण राजा परीक्षितनं कसं झालं, जसं आपण वॉशरूम मध्ये जातो, स्टूल पास करतो, त्याला फ्लेश करून टाकतो, तसं या जगातलं ऐश्वर्य सोडून टाकलं. जे माझंच नव्हतं तर मी कशाला त्याच्या मागं लागू. आणि गेल्यानंतर काय, यमुनाच्या काठावर गेले आणि गेल्यानंतर तिथे बरेच ऋषी मुनी बसलेले होते. आणि गेल्यानंतर ऋषी मुनीला आदर सत्कार केला, मान सन्मान दिला. त्या ऋषीमध्ये सगळे चाव चालत होते. ते म्हणले, मूर्तिशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय केलं पाहिजे मला सांगा. तिथं ऋषीमुनी, सगळ्या प्रकारचे ऋषीमुनी होते. जसं एखादा पेशंट गेला आणि 3 प्रकारचे डॉक्टर असले, ॲलोपॅथीवाला, होमिओपॅथीवाला आणि आयुर्वेदवाला. आयुर्वेदाला म्हणतो नाही तुम्ही आयुर्वेदिक गोळ्या घ्या, तुमचं बरोबर. ॲलोपॅथीवाला म्हणतो नाही शब्दाच्या गोळ्या खा. ॲलोपॅथीवाले म्हणतो नाही हे घ्या गोळ्या. तसा ऋषीमुनी कोणी अष्टांग योग होता, कर्मयोग होता, कोणी ज्ञानयोग होता, कोणी देवदेवताचा उपासक होता, कोणी म्हणतं दान धर्म करा, कोणी तपस्या करा. एवढी चाव चालत असताना तिथंच वेदव्यासांचे 16 वर्षाचे तरुण पुत्र येतात. आणि जसे आले ते पुत्रांचं, सुखदेव गोस्वामी आल्यानंतर तिथे त्यांचं स्वागत होतं. आता सुखदेव तिथं सौनक आदी ऋषी सुत गोस्वामीला प्रश्नात की सुखदेव गोस्वामीचं आगमन कसं काय झालं. त्याच्या ब्रह्ममुराद पुराणामध्ये रेफरन्स देतात की जेव्हा जाबाली कन्या वाटिकाच्या गर्भामध्ये सुखदेव गोस्वामी 16 वर्ष राहिले आणि त्यावेळेस वेदव्यास म्हटले तुम्ही या बाहेर. ते म्हटले मी जर आलो तर मला मोहमाया या जगातली माया प्रभावित करेल. मग त्यावेळेस वेदव्यासजी द्वारकेला जातात आणि भगवान कृष्णाला घेऊन येतात. आणि भगवान कृष्ण आश्वासन देतात की या जगातली मोहमाया तुला प्रभावित करू शकणार नाही, तू बाहेर ये. आणि जसे ते बाहेर आले, आता ते कसे आले काय आले त्याचं डोकं नका लावू, नाही तर आम्हाला लोक लय प्रश्न विचारतात. त्याचं पण उत्तर आहे, पण एवढा वेळ नाही आपल्याकडे. आणि प्रकट झाल्यानंतर पुढे जाऊ लागले आणि त्यावेळेस वेदव्यास मागं लागले, हाय पुत्र. त्यावेळेस राजा आपलं सुखदेव गोस्वामीने आपला एक प्रतिपुत्र नाही का जन्माला घातला. आणि त्या पुत्रापासून एक कन्या जन्माला आली. त्या कन्याचं नाव आहे कृती. आणि तिने भरत कुळात तिनं नाही का राजा निमशी लग्न केलं, जे सुखदेव गोस्वामींचाच एक दुसरा भाऊ. आणि दिल्यानंतर जेव्हा वनात नाही का सुखदेव गोस्वामी पुढे होते आणि वेदव्यासजी मागे होते, तर काही स्त्रिया तलावामध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करीत असताना, त्या स्त्रिया मागे जात असताना सगळ्या स्त्रियांनी नाही का त्याने निरागसपणे पाहिलं. पण जसे वेदव्यासजी जाऊ लागले तर सगळ्या स्त्रियांना कपडे झाकून घेतले. झाकून घेतल्यानंतर त्या सगळ्या वेदव्यासजी म्हणतात की जेव्हा माझा पुत्र एवढा सुंदर आहे, तरुण आहे, तेव्हा तुम्ही कपडे झाकले नाही, मी आल्यानंतरच असं का. तेव्हा त्या स्त्री म्हणतात की तुमच्या पुत्रामध्ये कोणताही विकार नाही, त्यांना स्त्री पुरुषामधला भेद कळत नाही, कारण ते आत्म्याच्या स्तरावर आम्हाला बघत होते. पण तुम्हाला स्त्री पुरुषातला भेद आहे म्हणून आम्ही कपडे झाकले. काही स्त्रिया त्यांना दगड मारित होत्या, काही मुलं त्यांना दगड मारित होते. पण ते निरागसपणे जात असताना तिथे गंगेच्या काठी पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर सगळे ऋषीमुनी त्यांचा उठून आदर सत्कार केला. 2च लोक उठले नाही, एक नारद मुनी आणि वेदव्यासजी उठले नाही. आणि केल्यानंतर त्यांना आसन दिलं. आसन दिल्यानंतर त्यावेळेस स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर तिथे आचार्य प्रश्न विचारतात की त्या कथेमध्ये नारद मुनी आणि वेदव्यासजी का बसले. त्याचं कारण असं आहे की नारदाने ब्रह्माची पण भागवत कथा ऐकली होती
नारदाने ती व्यासाला दिली होती, व्यासाने ती संकलित केली. पण सुखदेव गोस्वामीच्या मुखातून ऐकण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे पद्मपुराणानुसार की सुखदेव गोस्वामी राधाराणीचे पोपट होते. प्रत्यक्षात त्यांनी भगवंताच्या सगळ्या लीला पाहिल्या होत्या आणि पाहिल्यानंतर जेव्हा भगवान कृष्ण आणि राधाराणी स्वधामात जात असताना कृष्णाच्या मनात वाटत होतं की या लीलाचा प्रचार प्रसार कोण करणार. त्यावेळेस राधाराणी म्हणजे चिंता करू नका, जे माझं सुख आहे ना ते करेल. आणि मग सुखदेव गोस्वामीला पण जायचं होतं, पण राधाराणी म्हणते नाही, ह्या ज्या लीला तू पाहिल्यास तू याचा प्रचार प्रसार कर. राधाकृष्ण तर स्वधामात निघून गेल्यानंतर त्यावेळेस आता तिथं कुठे आले, अमरनाथला आले. आणि त्यावेळेस पार्वती शिवजीला प्रश्न विचारतात की तुम्ही गळ्यामध्ये एवढ्या मुंड माळा घातलेल्या आहेत, हे कोण आहेत, काय याचं कारण काय. त्यावेळेस शिवजी म्हणतात, अगं पार्वती, हे मागच्या जन्मामध्ये तू कितीतरी रूपामध्ये अवतार घेतलेला आहे आणि प्रत्येक अवतारामध्ये तो देह त्याग केलेला आहे. त्या सगळ्या सत्यांती पार्वतीच्या रूपामध्ये कवठी माळा घातली. मग पार्वती विचार करते, माझं शरीर सुटते पण तुमचं अमरत्व प्राप्त कसं काय झालंय. तेव्हा मी भगवंताची भागवत कथा ऐकल्यामुळे मला अमरत्व प्राप्त झालेलं आहे म्हणजे मला पण ऐकायचंय. म्हणजे ठीक आहे. मग एक वटवृक्षाखाली गुफेच्या जातात आणि त्यावेळेस शिवजीने कथा काय सांगण्यास सुरुवात करतात आणि कथा चालत असताना पार्वतीला सांगितलं की मी कथा करतोय पण तुम्हाला काय करू, हुंकार देत राहा. आणि मग शिवजी कथा करीत असताना साहजिक पार्वती झोपी गेली. जसं आता आपल्या कथेमध्ये बरेच जण झोपी गेली. जसं एकदा एक स्त्री आली होती, म्हणली महाराज तुमच्या प्रवचनामध्ये जो औषध भेटलं मला ते कुठंच भेटलं नाही. म्हणलं कसं काय. म्हणले माझ्या मुलाला पुण्यावर नाही का, पुण्यामध्ये ट्रीटमेंट केली फरक पडला नाही, मुंबईला ट्रीटमेंट केली फरक पडला नाही, अमेरिकेला ट्रीटमेंट केली फरक पडले नाही, पण तुमच्या प्रवचना बसल्यानंतर फरक पडला. म्हणलं कसं काय. जसं तुम्ही प्रवचन चालू केली तशी मला सुंदर झोप लागते. बघा जय राधा म्हणू द्या, काय जण लगेच ध्यान महाप्रसादाला जागा होतात ते. तुम्ही म्हणतो झोपत नाही, भक्त कधी झोपत, ते मी लिहिल्यामध्ये सांगतो ते ध्यानावस्थे. मोबाईल बंद करून ठेवायला काय एवढा त्रास देतात. तर पार्वती झोपल्यानंतर त्या वटवृक्षावर सुख नाही का कथा ऐकू लागलं. अखंडवाले कोणी तिथं 1100 रुपये घेऊन टाका, असं भागवत सप्ताह लय कमी आपल्याकडे. तुम्हाला जमत नसेल तर बाजूवाले पण करून घ्या ना प्लीज थोडस. त्यावेळेस वटवृक्षावर नाही का ते सुख बसलेलं, ते कथा ऐकू लागलं आणि कथा ऐकत असताना हू करू लागलं. आणि सगळे कथा ऐकल्यानंतर शिवजी बघतात की पार्वती झोपलेली. एकच वाक्य ऐकलं, बंद करा. वरचं वाक्य ऐकलंच नाही, वराला बंद करायचं. कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बोर होत चालले का तुम्ही, कंटाळे नाही. माझं प्रवचन मेडिसिनवर चालू आहे बरं. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी बघितलंय, अरे शिवजी बघतात पार्वती तू झोपलेली, कोण ऐकते. ऐकल्यानंतर बघतात की पोपट ऐकतोय. म्हणतात की पोपट कसं काय अधिकारी झाला भागवत कथेचा. आणि म्हणून ज्या गुफेमध्ये सांगितलं त्याचं नाव पडलं अमरनाथ. ती गुफा तिला अमरनाथच्या नावानं. जे भागवत कथा त्याला अमरतत्व प्राप्त होत आहे. आणि मग शिवजी त्रिशूळ घेऊन लागले त्यावेळेस सुख नाही का वेदव्यासाची पत्नी जाबालीची कन्या वाटिका हिच्या गर्भाचा आश्रय घेतला आणि 16 वर्ष राहिली.
राहिल्यानंतर जेव्हा ते प्रगट झाले आणि कथा सांगू लागले, त्या कथेमध्ये हे दोघं बसले. का बरं? सुखाने डोळ्यानं पाहिलं, महादेवातून ऐकलं आणि वेदव्यासातून शिकल्यानंतर ते भागवत कथा परिपूर्ण होता ते, आणि ते परिपूर्ण फळ आपल्याला आता भेटणार. म्हणून त्यासाठी नारद मुनी आणि वेदव्यासजी कथेमध्ये बसलेत. ही सिक्वेन्स आहे आपल्या पद्म आणि भागवतामध्ये. आणि गेल्यानंतर तिथं स्वागत सत्कार होतो, नतमस्तक होतात. आणि गेल्यानंतर तिथे राजा परीक्षित नाही का गुणगान, येशाम स्मरणम पुंसा सदंती शुद्धंती वयपुरा किम पुनर्दर्शन स्पर्शन पाद शौच आसन देवी. की म्हणतात, हे सुखदेव गोस्वामी, तुमच्या दर्शन मात्राने तुम्ही शुद्धंती होतात. काय सांगा, स्पर्श केला, त्याच्यानं तुमचे पाद प्रक्षालन केलं, तुमचं स्मरण केलं, तर काय अवस्था होऊ शकेल. म्हणून तुम्ही माझ्याकडे पाहून आले नाही, तुम्ही माझे जे पूर्वज होते पांडवांच्या प्रति प्रेम होतं, त्यामुळं तुम्ही आलेले आहात. आणि असं वर्णन केल्यानंतर तिथं सुखदेव गोस्वामी ते म्हणतात की राजन, एवढं गुणगान केल्यानंतर राजा परीक्षित 2 प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? मृत्यूशय असलेल्या व्यक्तीचं कर्तव्य काय, त्याने कोणाचं पूजन करावं, कोणाचं करू नये, काय नियम आहेत, काय नियम नाही, याचं तुम्ही मला बखान करा. आणि एवढं वर्णन केल्यानंतर तिथे सुखदेव गोस्वामी दुसऱ्या स्कंदाला सुरुवात करतात. तर 2 मिनिटं भजन करूया. गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी गोपाल, गोविंद बोलो हरी किती छान प्रश्न विचारलेला आहे राजन. सगळ्या लोकांसाठी सर्वश्रेष्ठ बेसिक आहे. वरीयशेते प्रश्नम कुत लोकहित निरूपणम आत्मविसम्मतम पुंसा श्रोत आदिनेशी. अरे तू किती छान प्रश्न विचारला. हा प्रश्न तुझ्यासाठी नाही तर सगळ्यांसाठी आहे. कारण मनुष्य जीवन जर भेटलं तर ग्रहमेधी काय करतो,
की श्रोतदेने राजेंद्र नृणाम सह त्रिसहस्रशः अपश्यंत आत्मतत्व ग्रस ग्रेनेन. या जगामध्ये कितीतरी विषय चर्चा करण्यासारखे आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत भौतिक गॉसिप करण्यासाठी भरपूर विषय आहेत. आणि ग्रह वेगे अपश्यंत न पश्यंते. बघा सकाळपासून लोक उठले ना, जसं लोक डस्टबिन टाकायला जातात कावळे जातात ना, तर सकाळी उठल्याबरोबर आपण काय करतो, पेपर वाचत बसतो, टीव्ही बघतो, मोबाईल मधला बघतो, भगवंत सोडून भरपूर गोष्टीची चर्चा करतोय, अपश्यंत पश्यंत. आणि अशा सहस्त्र विषयामध्ये राजन दिवसा काय करतो, पैसे कमवण्यामध्ये, रात्री मैथून सुख आणि झोपण्यामध्ये वेळ चाललेला आहे. म्हणून हे जीवन जे ग्रस्त आहे ते अतिशय. आणि ह्या मनुष्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू काय, देह अपत्र कले सैन्यसु तेषां प्रमथ निधनम पश्चिन्न पश्यत. की तो देह, पत्नी, मुलं, बाळ आणि संसार दिवसा झोपण्यामध्ये, रात्री मैथून करण्यामध्ये, आणि कितीतरी लोक मृत्यू होतोय. अपश्यंत न पश्यंते निधनम. सगळे मरण पाहत आहेत पण पाहून न पाहिल्यासारखं नाटक करतोय. म्हणून तू जे प्रश्न विचारलेला आहे, ह्या जगामध्ये मनुष्याचा एकमेव उद्धार करायचा असेल, चर्चेचा विषय काय असेल तर एकच आहे, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी श्रोतव्य कृत्यस्य स्मर्तव्य अभयत उत्तम इच्छम अकुतोद्भयम. ते म्हणतात राजन की या जगामध्ये कोणती व्यक्ती चांगली असेल, वस्तू असेल, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी. भगवान जे नारायण आहेत, ईश्वर आहेत, त्यांच्या प्रती काय श्रोतव्य, कीर्तव्य बोलणं आणि स्मरण करण्यासाठी आहे. आणि अकुत भय, अरे तिथं भय कुठे येऊ शकेल म्हणून हे कर, कारण की याच्याशिवाय. म्हणून त्यावेळेस राजा परीक्षेच्या मनात प्रश्न पडला की हे सुखदेव गोस्वामी, माझ्याकडे तर 7 दिवस आहेत, या 7 दिवसामध्ये मी कसं काय भगवंताला प्राप्त करू. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजन काळजी करू नको. खटवामा मुनीने एका मुहूर्तामध्ये भगवंताला प्राप्त केले. आणि त्याची कथा 9व्या स्कंदामध्ये. एक मुहूर्त म्हणजे किती, 45 मिनिट्स, 45 मिनिटामध्ये. आणि अशा 45 मिनिटामध्ये त्याने भगवत प्राप्ती केलेले. अरे राजा, तुझ्याकडे तर 7 दिवस आहे, चिंता कशाला करतोयस. आणि हे केल्यानंतर ते म्हणतात की त्यावेळेस सुखदेव गोस्वामी भक्तीचं महत्व सांगून थोडं साईडला होतात. कारण त्या सभेमध्ये 88,000 ऋषीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक होते. आणि या सगळ्या लोकांचं मनातली मनोभावना जाऊन सुखदेव गोस्वामी अष्टांग योगाचं वर्णन करतात. हे करण्यामागचे 2 कारण सांगतात आचार्य. एक म्हणजे जे जीवात्मा, जे ऋषीमुनी बसले होते त्यांना संतुष्ट करण्यासाठी अष्टांग योगाचं वर्णन करायचं होतं. आणि दुसरं कारण, कलियुगामध्ये अष्टांग योग कठीण आहे, अष्टांग योगाला सांगून भक्ती योगाचं वर्णन करायचं होतं. त्यासाठी ह्या 2 गोष्टीची सिक्वेन्स, ह्या गोष्टीसाठी अष्टांग योग सांगतात. आणि मग ते म्हणतात की सुखदेव गोस्वामीचं मत मांडतात की राजन, तुला मुक्ती प्राप्त करायचं असेल तो अष्टांग योगाचं पालन कर. तेव्हा राजा परीक्षित म्हणतात की 7 दिवस आहे, अष्टांग योग कसं पालन करू. आणि मग ते अष्टांगाचं वर्णन करतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी, या 7 अष्टांगाचं वर्णन केलं. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात, राजा परीक्षित म्हणतो की कसं शक्य. ते म्हणजे विराट रूपाचं ध्यान कर. विराट लोकामध्ये जे 14 लोक आहेत त्याच्यामध्ये भगवंताला पाहून तुम्ही स्मरण करू शकता. म्हणून या जगातली जेवढं तुम्ही विभूती पाहताय, कधी कधी जे विधर्मी लोक असतात ते म्हणतात हिंदू धर्माचे लोक मूर्ख आहेत, झाडाची पूजा करतात, कुत्र्याची पूजा करतात, सापाची पूजा करतात, डोंगराची पूजा करतात, यांच्या डोक्यात पाणी झालंय. आम्ही कोणाची पूजा करत नाही, आम्ही भगवंताचीच पूजा करतो. पण या सृष्टीमधलं जेवढं काही आहे ते भगवंताशी संबंधित आहे म्हणून त्यांची पूजा करतो. म्हणून शास्त्र सांगतंय की कधी 2 लोकांची पूजा नेहमी केली पाहिजे, तुमच्या घरातले दैवत आणि तुमचे पित्र. दैवताची नेहमी केली पाहिजे, घरातले कुलधर्म, आणि दुसरं पित्र. भले एक सून मला म्हटली
महाराज माझ्या सासून लय त्रास दिला, मेल्यानंतर तिला सोडा. काय म्हटलं, ती येण्यासारखी वागली, तू तिच्या तिच्यात तुझ्यात काय फरक आहे? तुझे कर्म तू कर, तिचे तिला करू दे. नाही केलं तर पितृदोष लागेल. पितृदोषाचे परिणाम आहे, मी सांगेल पुढे पितृदोषाचा. पण त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या पूजा सांगितल्या. एक दैवत, दुसरं देवता, पित्र, भूत ऋण. भूतऋणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आता विषय आलाय थोडासा साईडला आहे, पण हे पूजा सांगली याचं काय की तुम्हाला भूतऋण म्हणजे गायीची, पशु पक्ष्याची, प्राण्यांची नाही का सेवा करून भूतऋणातून मुक्त झालं पाहिजे. आणि अशा प्रकारे विराट रूपाचं वर्णन केल्यानंतर त्याची हळूहळू त्याची प्रगती होते, त्याची चेतना होते. आणि केल्यानंतर पुढे ते म्हणतात की कलियुगामध्ये शक्य. मग कर्मकांडाचं वर्णन करतात. आणि कर्मकांडाचं कारण मी बोललो, ते म्हणतात की 2 प्रकारच्या तू काय कर, अष्टांग योगामध्ये तुला भगवत प्राप्ती करायचं असेल तर परमात्म्यासाठी कर. जे योगी असतात ते कोणाचा परमात्म्याचा आश्रय घेतात आणि ते साधना करून कर्मशः मुक्ती प्राप्त होईल. याला कर्मशः मुक्ती मार्ग वर्णन करतात. आणि ते केल्यानंतर ते म्हणतात कर्मकांडामध्ये, कलियुगामध्ये कर्मकांडाद्वारे भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. कारण मनुष्याच्या द्वारे पदम पदम पाप होत चाललेले. तो पाप करीत होईल आणि कधी तो भगवंताला प्राप्त करेल. त्यामुळे सुखदेव गोस्वामी राजा परीक्षेला म्हणतात की सगळं सोडून दे, कमीत कमी गरजा कमी कर आणि जास्तीत जास्त भगवंताचं स्मरण कर. अरे म्हणतात जमीन जर झोपायला दिली तर पलंगाची काय गरज आहे? 2 हात दिले तर उशीची काय गरज आहे? 2 मजळी दिल्या तर भांड्याची काय गरज आहे? झाडाचे वृक्ष साली आहेत तर वस्त्रकालीची घालायची काय गरज आहे? ते प्रॅक्टिकली नाही बरं, पण याच्या मागचा सिद्धांत काय? सिंपल लिव्हिंग, हाय थिंकिंग असले पाहिजे. आणि हे केल्यानंतर ते म्हणतात की झाडाला फळं कमी आहेत का? या सगळं केल्यानंतर सुटल्या. म्हणून तू श्रीमंताचं गुणगान करणं नाही केलं पाहिजे, भगवंताचं गुणगान कर. आणि असं केल्यानंतर त्यावेळेस तू परमात्माचं कसं ध्यान करशील? भगवंत 8 इंचाच्या हृदयामध्ये असतील परमात्मा रूपाने. त्यांचे डोळे कमल दळाप्रमाणे, त्यांचे वस्त्र कदम वृक्षाप्रमाणे पिवळसर केसर आहेत, अलंकार रत्नाने धारण केलेले आहेत, मुकुट कुंडल धारण केलेले, आणि असं शंख चक्र गदा पद्म वक्षस्थळ धारण केलेले, कौस्तुभमणी धारण केलेले. याचं स्मरण करून तू भगवंताला प्राप्त करू शकतो. आणि मग परमात्म्याचं वर्णन केल्यानंतर ही प्रगत अवस्था प्राप्त होते. आणि मग त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात की ब्रह्माजींना 3 वेळा वेदाची छाननी केली. आणि छाननी केल्यानंतर ते म्हणतात न हेता शिवपंथा विशेष संस्कृती वासुदेव भगवती भक्तियोगे भवत. कलियुगामध्ये एवढ्या अष्टांग कर्मयोग ज्ञानाद्वारे तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकत नाही. वासुदेव भगवती भक्तियोग येतो भवेत. कलियुगामध्ये भगवान वासुदेवाच्या भक्तीद्वारे भगवंत प्राप्त होतात. म्हणून सर्वश्रेष्ठ भक्तीचा मार्ग घे. आणि मग असं केल्यानंतर ती भक्ती कशी होईल ते म्हणतात तस्मात सर्वात्मा राजन हरी सर्वत्र सर्वदा. सगळीकडे सर्व अवस्थेमध्ये सर्व स्थितीमध्ये भगवंताचं स्मरण कर. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हे कर आणि श्रवण कर, त्यांच्याबद्दल स्मरण कर, त्यांना भगवत निर्नाम कर. आणि हे केल्यानंतर पिबंती भागवतम आत्मदा सता कथामृत श्रवण पट्टेश्वर समृद्धम पुनंती विषया विदुषया भ्रजंती तसर अनंतिकम. या श्लोकामध्ये ते म्हणतात की अरे पिबंती भागवत कथा ऐकत राहा राजन. आत्मना कथामृतम श्रवण पट्टेश्वर, हे अमृत आहे. आणि त्याच्यातून गेल्यानंतर पुनंती विषय हृदयातले, जसे ज्याप्रमाणे एखादा मलिन कपडा पावडरमध्ये टाकल्यानंतर स्वच्छ होतो, त्याच प्रकारे हृदयातली मलिनता नष्ट करायची असेल तर कथा ऐक. आणि कथा ऐकल्यानंतर भगवत प्राप्ती होईल. आणि गेल्यानंतर त्यावेळेस राजा परीक्षितला आणि तिथे ऋषीमुनी जे बसलेले होते त्यांच्या मनात डाऊट झाला. मग देवदेवतेची उपासना करून देव प्राप्ती होत नाही का? त्यावेळेस सुखदेव गोस्वामी कोण्या देवदेवताची उपासना केल्यानंतर काय प्राप्त होत आहे त्याची यादी देतात. ते म्हणतात की ज्यांना निर्गुण निराकार ब्रह्मज्योती प्राप्त करायचं असेल त्यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली पाहिजे. ज्यांना मैथून सुखात आनंद प्राप्त पाहिजे असेल, मैथून सुख करायचं असेल तर इंद्रदेवाची पूजा केली पाहिजे.
ज्यांना चांगली संतती पाहिजे असेल तर प्रजापती दक्षाची पूजा केली पाहिजे. ज्यांना उत्तम भाग्य पाहिजे असेल तर दुर्गा देवीची उपासना केली पाहिजे. ज्यांना शक्ती पाहिजे असेल तर अग्निदेवाची उपासना सांगितलेली. ज्यांना संपत्ती पाहिजे असेल तर अष्टवसू यांची उपासना केली पाहिजे. ज्यांना शूरवीर व्हायचं असेल तर रुद्राची उपासना केली पाहिजे, म्हणजे रुद्राभिषेक. ज्यांना धन धान्याची समृद्धी पाहिजे असेल तर आदित्य त्याची उपासना केली पाहिजे. ज्यांना स्वर्ग प्राप्त करायचे असेल आदित्य, पृथ्वीवर राज्य प्राप्त करायचे विश्वदेव. त्याच्यानंतर ते म्हणतात लोकप्रियता पाहिजे असेल तुम्हाला फेमसपणा तर संध्या वंदना जी संध्या असते ना त्याची उपासना केली पाहिजे. ज्यांना दीर्घ आयुष्य पाहिजे असेल तर अश्विनी कुमाराची उपासना करायला सांगतात. ज्यांना बळकट शरीर पाहिजे असेल तर पृथ्वीदेवीची नाही का उपासना केली पाहिजे. ज्यांना पदाचं स्थैर्य पाहिजे असेल पद तर त्याने पृथ्वी आणि क्षितिजाची उपासना केली पाहिजे. ज्यांना सौंदर्य पाहिजे असेल तर गंधर्वाची उपासना केली पाहिजे. ज्यांना सुशील पत्नी पाहिजे असेल कांटाव करले अप्सरा आणि उर्वशीची इतरांवर कंट्रोल करायचा असेल तर ब्रह्मदेवाची कीर्ती पाहिजे असेल तर यज्ञाची, समृद्धी पाहिजे असेल तर वरुण देवताची, उच्च शिक्षण पाहिजे असेल तर भगवान शिवाची केली पाहिजे. आणि कौटुंबिक कलह पाहिजे असेल तर उमादेवीची, कौटुंबिक कलहातून मुक्ती तर पाहिजे असेल तर उमादेवीची उपासना केली पाहिजे. आणि हे केल्यानंतर एवढी लिस्ट देतात. आणखी काही लिस्ट आहे पण कलियुगातले नमुने असे आहेत की भागवत कधी ते राहतंय बाजूला तेवढंच गोष्ट लक्षात राहते. मग बाकीची लिस्ट मी काय करतोय स्किप करतोय. आणि मग तिथे सुखदेव गोस्वामी म्हणतात कलियुगामध्ये जे लोक आहेत कामस्ते हर्त ज्ञाना प्रपदन्ते अन्न देवता तम तम नियमास्तो आहे प्रकृता नियता स्वयं. जे काम इच्छेनं हरलेले लोक आहेत ते प्रपदन्ते अन्न देवता, काम आणि इंद्रियाने त्याचं ज्ञान ते प्रपंच अन्य देवदेवतांची उपासना करतात. म्हणून काय होतंय तम तम नियमास्तो आहे प्रकृतीच्या नियमामध्ये ते फसल्या जातात. मग देवी देवताची उपासना इथे खंडन केल्यानंतर ते म्हणतात जर तुम्हाला काही पाहिजे असेल अकामा सर्व कामा मोक्ष कामा उदारती तीव्रेन भक्ती योगेन यजत पुरुष परम. या श्लोकामध्ये काय म्हणतात अकामा तुमची काही इच्छा नसू द्या तुम्ही भगवान विष्णूची भक्ती करा. सर्व कामा तरी करा. मोक्ष काम उदारती मोक्षाची इच्छा असली तरी तुम्ही काय करा तीव्रेन भक्ती योगेन यजित पुरुष परम. तुम्ही भगवान विष्णूची भक्ती केली तर ते भगवंत तुम्हाला काही कमी पडू देत नाही. प्रल्हादाने 5 वर्ष भक्ती केली आणि 58,000 वर्ष राज्य केलं. हिरण्यकशिपूने 100 वर्ष तपस्या केली आणि भोग किती भेटला 5च वर्षाचा. भक्तीमुळे 5 वर्ष भक्ती केली राज्य किती भेटलं. देवदेवताची भक्ती केल्यानंतर काय भेटलं किती भेटलं. म्हणून देवदेवता कशी माहिती का मनभर घेतात आणि तुम्हाला कणभर देतात. पण भगवंत कसे आहेत कणभर घेतात पण मनभर देतात. सुदामाने पोहे दिले भगवंताने सोन्याची नगर दिली. पण भगवंताच्या मंदिरात कधी येताना रिकाम्या हातात नाही आलं पाहिजे. तुळशीचं पान पाणी फळ फूल. जर तुम्ही एवढे जर भिकारी असाल रस्त्याला फळं दिसले ओम केशवार पण असतो, फुलं दिसले गोविंदा अर्पण असतो, यांना म्हणतात भक्ती. याच्या खूप डिटेल्स आहेत पण माझा घसा अजून साथ देत नाही. मुद्दा असा आहे की भगवंताला प्रसन्न करण्यासाठी काही गरज नाही. भगवंताला प्रेम आहे. आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्यते. तुम्ही एखादा पान फळ फूल मला अर्पण केलं तर मी स्वीकार करतो. आश्माने मी खातो. कोणती खाल्ली पाहिजे कोणती पिल्ली पाहिजे काही भगवान भगवंत एवढे भावीवर झालेले. म्हणून हा श्लोक भगवद्गीतेमध्ये पण आहे आणि भागवताच्या दशम स्कंदामध्ये सुदाम लीलेमध्ये पण हा श्लोक रिपीट झालेला आहे. केवळ भगवंताला प्रेमाचे भुकेलेत
भगवंत तुमच्या वस्तूचे भुकेले नाहीत, तुमच्या प्रेमाचे. आणि असं केल्यानंतर इथे तिथे 2.5 अध्यायामध्ये दिल्यानंतर अजून नाही का दिल्यानंतर वेळेचं महत्व सांगतात आणि म्हणतात की हे जीवन कुत्र्या मांजऱ्या डुकरापणे गाढवाप्रमाणे जगण्यासाठी नसून केवळ भगवंताची भक्ती करणे. जे डोळे जे कान भगवंताच्या कथा ऐकू शकत नाही ते सापाच्या बिळाप्रमाणे आहेत. कोणी पोरांना शांत करा प्लीज. प्रवासात शिंगरू बगीच्यामध्ये कोकरूने सत्संगात लेकरू अजिबात नसावे. कळालं का तुम्हाला? प्रवासात शिंगरू असेल तर घोडी सारखं शिंगराला बघते, तिचा प्रवास ठीक होत नाही. बगीच्यामध्ये कोकरू असेल तर बगीच्याची गाड्यांची वाटोळ करताय. तसं सत्संगामध्ये लेकरं असले बाबाची लिंक तोडून टाकतात. तर ते म्हणतात जे कान भगवंताच्या गुणाचं लीलाचं श्रवण करू शकत नाही ते सापाच्या बिळाप्रमाणे. ज्यांची जीभ भगवंताचं गुणगान करू शकत नाही ते बेंडकाच्या जिभेप्रमाणे ड्राव ड्राव करतो. जसं 2 स्त्रिया एक आंब्याच्या झाडाखाली बसल्या होत्या. जेव्हा बसल्या होत्या त्या कैऱ्या होत्या आणि जेव्हा उठला तर आंबा पिकून पाडला होता. काय होतं? एवढं बडबड बडबड, किती बडबड करतो अनवॉन्टेड. किती म्हणजे विचार करा, आपण निस्ते स्त्रियाच नाही पुरुष. तर मी रेल्वेतून प्रवास करत होतो रात्री 2 वाजता. मला वाटलं नवरा बायको काय काय बोलत होते. असा जीव इरिटेट झाला तर उडी मारावं का यांचा जीव घ्यावा. किती बोलतोय आपण, किती बडबड करतोय. तुमच्या बडबडीमुळे तुमची किंमत कमी होते, तुमच्या शब्दाला किंमत होत नाही. मी एकदा 40 गाव आहे तिथं प्रवचन गेलो आणि जशी मला रूम भेटली त्या रूमच्या शेजारी 2 म्हाताऱ्या बसल्या. अख्खं गावचं धुणं धुतलं गेलं बाबा बाबा. आणि नेमकं ते माझ्या वाट्यावरच बसले होते. ते एका पोराला म्हटलं इकडे, काय प्रभूजी माळा घेऊन त्या म्हाताऱ्याला देऊन टाक तरी करते. माळा घेऊन गेल्यानंतर मग त्या पाहायला लागल्या माझ्याकडे त्या पोराकडे. आणि चल बाई सून येण्याच्या पहिले स्वयंपाक तरी करून घेऊ. उठल्या गेल्या 2 तास भुकल्या पण जप नाही केलं. आपण कोणाला म्हटलं जप करा, नाही का, पण रस्त्यामध्ये भेटू द्या. अख्खं पुरुष भेटला तर पॉलिटिक्स मध्ये काय चालू आहे, सिद्धरामय्याने काय केलं, महाराष्ट्रात काय झालंय त्याच्यावर बडबड बडबड. या स्त्रिया भेटल्या गलीत काय चालू आहे, त्यांच्या घरात त्याच्यात काय चालू आहे. अरे हे तोंड बडबड करण्यासाठी जेवढं बेंडूक बडबड करतो तेवढं सापाला बोलवतो, तेवढं जेवढं आपण बडबड करतो मूर्तीला बोलवत असतो. माझ्या गावामध्ये एक म्हातारी आहे. माझी भागवत कथा झाल्यानंतर ती म्हटली अरे मला मारुती म्हणतात, कारण लहानपणापासून मला ते म्हणले मारुती थांब येऊ दे. म्हणजे मारुती नको महाराज, मला मारुतीच म्हण. आणि आजीचं नातं होतं. ती येता पण माझ्या घरापर्यंत तिच्या तोंडात 2च वाक्य होते, रामकृष्ण हरी रामकृष्ण, माऊली माऊली. बाकीचे 2 म्हातारे म्हणले ए म्हातारे बाई इकडे ये ना. नको बाई तुम्ही बोलले की का आता बडबड करीत बसणार, महाराजाकडे जाऊन 2 गोष्टी तरी ऐकायला भेटत्या. आणि त्या 15-20 मिनिटांमध्ये घरापर्यंत आल्यानंतर मला आता आजी माझं तोंड दुखतंय ग. नाही म्हणली थांब मी सांगते तुला काय ते. मला सांग बाई आता काय. त्याच्या 15-20 मिनिटाच्या डिस्कशन मध्ये केवळ भगवंताचं नाव अशी उखायचं नाही, कारण तिनं तिच्या इंद्रियाला एवढी प्रॅक्टिस लावून घेतली. इनबिल्ट तिच्या मुखातून भगवंताचं नाव येतो. आमच्या मंदिरामध्ये एक ब्रह्मचारी आहे, आता तुम्ही वेणुधारी ग्रुप आहे, काल येऊन गेले. ते रात्रीच्या टायमाला एमईटी गाडी चालवत होते आणि मागं सिलेंडर होतं. ती गाडी पलटली, एक साईडला सिलेंडर, एक साईडला प्रभूजी, एका साईडला एमईटी. त्यांच्या मुखातून काय आलं माहिती का, आई ग बाबा हाताला लागलं, जखम झाली. तर नाही वाईट वाटलं नाही, जखम झाल्याचं वाईट नाही, सिलेंडर गेल्याचं वाईट नाही. ते म्हणजे 15 वर्षापासून मी जप करतोय, ब्रह्मचर्य पालन करतोय, भागवत कथा ऐकतो, भगवंताची सेवा करतोय, माझ्या मुखातून भगवंताचं नाव का नाही आलं. लेट रडायला लागले ते.
प्रसंग आहे की आपल्या जीवनात संकट आल्यानंतर भगवंताचं नाव आलं पाहिजे. आपण चांगले असताना भगवंताचं नाव येत नाही तर दुःखात ते भगवंताचं नाव कसं येईल आपल्या कोणाला? ही बडबड कमी करण्यापेक्षा भगवंताचं नाव घेतलं. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आमच्या मंदिरामध्ये 2 ब्रह्मचारी आहेत, लीला प्रेमपूर्व आणि सर्वश्री शिष्य. रिलेटिव्ह येत असताना त्यांची मारुती झेल नाही काय का ट्रकवाल्याने ठोकली आणि 2 वेळा पलटी मारली. 2 वेळा पलटी मारल्यानंतर एक ब्रह्मचारी म्हणतो गोविंद गोविंद गोपाल गोपाल आणि दुसऱ्या ब्रह्मचार्याला नाही आठवलं. तो म्हणतो की एवढ्या वर्षी मी मंदिरात राहतोय, त्याला संकटाच्या वेळी भगवंताचं नाव आलंय आणि मला नाही आलंय. म्हणून मायबापांनो, आपल्या जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत नाम चिंतन करा. ते काय सांगितलेले, जे भगवंताचं गायन करत बेंडकाच्या ट्रावाप्रमाणे. म्हणून या जीवेला माझे गुरु महाराज नेहमी सांगतात, तोंड उघडायचं असेल, या जगातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं असेल ना, तुमचं तोंड बंद ठेवा. तुम्हाला उघडायचं तर 2च गोष्टीसाठी उघडा, प्रसाद खाण्यासाठी आणि भगवंताचा जप करण्यासाठी. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. सुखदेव गोस्वामी म्हणतात की मस्तक जर भगवंतासमोर वाकत नसेल तर ते केवळ डोक्यावर बोझ आहे. जे हात सुंदर आणि कंकणाला सोबत नाहीत ते हात भगवंताची सेवेसाठी संलग्न जे ते केवळ सोनं घातलेल्या मृत अवस्थेमध्ये. म्हणून हाताची परिपूर्णता आहे. आणि सुखदेव गोस्वामी म्हणतात हे डोळे जर भगवंताचं रूप पाहू शकले नसेल तर ते मोर पंखाप्रमाण आहे. आणि जे पाय डोळे भगवंताच्या तीर्थयात्रेकडे जात नसेल तर एका जमिनीच्या खोडाप्रमाणे, झाडाच्या खोड्याप्रमाणे. या डोळ्याची परिपूर्णता काय? तुकाराम महाराज म्हणतात, सदा माझा डोळा जडो तुझ्या मूर्ती रुखमाईच्या पती सोयरिया. या डोळ्याने आपण भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. डोळ्यात भरून पिलोय. पद्मपुराणाला म्हटलेले की जगन्नाथजीचं जेव्हा तुम्ही रूप पाहतात मृत्यूच्या वेळेस ते तुम्हाला रूप आठवते. तुम्हाला एक घटना सांगतो वृंदावन मधली. वृंदावन मध्ये आपले ब्रह्मचारी होते, एका ब्रजवाशांच्या घरी थांबले होते. एक 5वीची मुलगी आणि एक 7वीची मुलगी झोपेतून उठल्यानंतर ब्लँकेट घेऊन या रूम मधून त्या रूम मध्ये जायचे. असं 3 दिवस झाल्यानंतर त्या ब्रह्मचार्याने विचारलं, ए लाली जरा इकडे. क्या करते हो? ये रूम में ब्लैंकेट लेके वो रूम में जाते हो, क्या करते हो? बोले प्रभु जी मेरे मैया ने कहा है जब भी सुबह उठते हो ना पहले ठाकुर जी का दर्शन करना और बाद में दूसरों का दर्शन करना. आज त्या मुली MBA MTech झालेल्या आहेत. सकाळी उठल्यानंतर ते पहिले भगवंताचं दर्शन घेतात, नंतर लोकांना पाहतात. आमचे काही ब्रह्मचारी रात्री झोपताना राधा मदन गोपालजीचा फोटो पाहतात आणि उठल्यानंतर डोळे उघडल्यानंतर पहिले राधा मदन गोपालचं पाहतात. आपण काय पाहतो? कोणी किती कचरा पाठवला व्हॉट्सअप मध्ये, फेसबुक मध्ये, इंस्टाग्राम मध्ये. कृष्ण भावना म्हणजे काय? प्रत्येक वेळा कृष्णाचं स्मरण करणे. आज त्या मुली म्हणून भगवंतासमोर आपण डोळ्यानं नाही का, हे डोळे आहेत ना सगळ्यात पापी आहेत. ह्या जगातल्या गोष्टी पाहून आपले चित्त विचलित करतात. पण या डोळ्याची परिपूर्णता भगवंत. आज त्या मुली कंटिन्यू वर्षानुवर्षे भगवंताचं रूप पाहत आहेत. आपण किती वेळा पाहतो जगन्नाथजीला, राधा रासबिहारीला, गौरनेत्याला. कारण आपला मोबाईल मधल्या स्क्रीन मधलं जेवढं अट्रॅक्शन आहे तेवढं अट्रॅक्शन कृष्णाच्या प्रती का नाही? नाही तर सुखदेव गोस्वामी सांगतात की या डोळ्याची हे एवढं डीप, खरं सांगू भागवतम आहे ना एवढं चांगलं एपिसोड आहे, हे 7 दिवसात होणार नाही. वरचीवर
फ्लॅक्स करण्यासारखे. म्हणून मायबापांना जीवनाला असे ट्रेनिंग द्या इंद्रियांना. सकाळी उठल्यानंतर भगवंत, झोपताना भगवंताचं दर्शन, उठल्याना लोक मध्ये याचा तोंड पाहून दिवस खराब झाला नाही भाऊ, आपल्या चेहरा पाहून लोकांचा दिवस खराब होतो. बरोबर. म्हणून या जगामध्ये कोणी पाहण्यासारखं कोणी असेल, भगवंत आहेत, त्यांना पाहिलं पाहिजे. तुकाराम महाराज काय, सदा माझा डोळा जडो तुझ्या प्रती, रुक्माईच्या पते सोय करा. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो पा विठ्ठल बरवा तो महामाधव बरवा. काय रूप पाहता लोचनी, ना आपले डोळे काय पाहता, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजनी, त्यांना सुखाचा अनुभव भेटला भगवंताला पाहून. आपल्याला त्या सुखाचा अनुभव का होत नाही, कारण आपण वरची वर करतोय. आणि मग हे केल्यानंतर ते म्हणतात की व्यक्तीचं शरीर भगवंताचे चरण रस मस्तकावर घेत नसेल तर प्राय मृत झाल्यासारखे. जे भगवंताच्या चरण कमलावर तुळशी दल सुगंध घेत नसेल तर ते शरीर नसून मृत झाले. जे हृदय भगवंताचं नाम जप करताना परिवर्तन होत नाही, हृदय द्रवित होत नाही भगवंताच्या प्रमाणे, ते कठोर एका वज्राप्रमाणे आहे. वेळ झाला की तुमचा, सगळेजण घडीकडे पाहत आहेत. 5 मिनिट घेऊ चालेल? किती लोकांना वाटतंय घेऊ? म्हणून ते सांगतात. आणि इथे म्हणतात की हे राजन, हे सुखदेव गोस्वामी मला हरिकथा सांगा. आणि केल्यानंतर सुखदेव गोस्वामी आता प्रार्थना करतात आणि म्हणतात, राजन मनुष्य जीवन हे 7 गोष्टीच्या बाजूला फिरते. तू काय कर, याच्यातून केंद्र बाहेर काढून टाक. बघा ही पार्श्वभूमी भगवत स्मरणाची, आणि आपलं अख्खे जीवन या 7 गोष्टीच्या बाजूलाच फिरते. आत्मा, आत्मा म्हणजे सगळ्यात जास्त कोणी प्रेम करीत असेल त्या शरीरावर प्रेम करते. आत्मा नंतर सेकंड स्टेप आहे जाया. जाया म्हणजे पत्नी. पत्नी असेल तर पती, आणि पती असेल तर पत्नी. या दोघांच्या मिलनामुळे काय होते, सुता. आमचे सुधा प्रभू म्हणतात, जेव्हा प्रेरणाने चेतना भेटते तेव्हा संडे स्कूल चालू होत आहे. तुम्हाला कळत नसेल, जाऊ द्या. तर पती पत्नी पासून काय होतं, सुता. आणि सुता केल्यानंतर पुत्र, मग त्याला ठेवण्यासाठी प्यारा म्हणजे घर. आणि घर केल्यानंतर त्या घरामध्ये पशु, पशु म्हणजे आजच्या काळामध्ये व्हेकल्स. आणि केल्यानंतर द्रविणा, द्रविणा म्हणजे काय, धन. आणि सगळं धन, मग धन कमविण्यासाठी याच्या मुंड्या मार, चुकीनं पैसा कमव, कशा प्रकारे पैसे कमवण्यासाठी तो प्रयत्न करतो. आणि सगळ्यात शेवटी काय, बंदेशो. हे सगळं कमविल्यानंतर काय करतो, तो जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि अख्खं जीवन या 7 गोष्टीच्या बाजूला फिरत राहतो. आणि या 7 गोष्टीच्या मध्ये तो काय करतो, आहार निद्रा भय मैथुन, आहार निद्रा भय मैथुन. जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आत्मा, जाया, सुता, गारा, द्रविणा, पशु आणि बंदिशू याच्या बाजूला फिरते. पण त्या मूर्खाला कळत नाही की जे आत्मा आहे शरीर सोडून जाणार आहे. ज्या शरीरावर तो प्रेम करतो ते शरीर सोडून, पत्नी उंबरठ्यापर्यंत, सुता आग समशाभूमीपर्यंत, गार घर जागेवर राहील, धन हे बँकेत राहील, व्हेकल पार्किंग मध्ये राहील, नातेवाईक अंत्यविधीपर्यंत राहील. एकट्याला जायचंय. जीवनभर धर्म केला असेल तर धर्म त्याच्या बाजूला येतोय, आणि अधर्म केला तर त्याच्या बाजूला अधर्म येतोय. म्हणून राजन, तू हे नाही, त्याच्यातून तुझी चेतना बाहेर काढ. आणि तू काय करत, भगवंताच्या कथा ऐक. आणि त्यावेळेस सर्ग आणि निसर्गाचं वर्णन करतात. आणि केल्यानंतर म्हणतात, ह्या जगामध्ये भगवंताच्या स्मृतीचं एकमेव कारण म्हणजे इंद्रिय तृप्ती हे भगवंताच्या स्मृतीला कारणीभूत आहे. काय वाक्य, इंद्रिय तृप्ती हे भगवंताला स्मरण देण्याचं काम करते. म्हणून तू काय कर, इंद्रियाचे स्वामी भगवान नारायण त्यांचं स्मरण कर. आणि हे केल्यानंतर सृष्टीची, इथे सुखदेव गोस्वामी भगवंताला स्मरण करतात, प्रार्थना करतात. आणि म्हणतात, ब्रह्माजी पुन्हा आता हे प्रश्न उत्तर होतात. आणि मग या सृष्टीचं काय वर्णन होत आहे याचं सुंदर विश्लेषण 2रा आणि 3रा स्कंद आणि मोस्टली उद्या फास्ट फॉरवर्ड मध्ये
चौथा स्कंदाची चर्चा उद्या संध्याकाळी 4-7 ते 9 दरम्यान करूया. आणि हा चांगला विषय मला आता थोडासा साथ देत नाही, तर मी इथं थांबतो. 5 मिनिटं भजन करूया. गोविंद हरी गोपाल गोविंद हरी गोपाल गोविंद हरी गोपाल Hare